धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देवनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दनाचा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच स्वधामानुगते कृष्णे यदुवंशो विभूषणे कसे वंशो भवत पृथ्व्या मे तदा चक्ष्वमे मुने. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे आपण काल 11वा स्कंध समाप्त केला. श्रीमद भागवताचा 11वा स्कंध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं ज्ञान, ज्यामध्ये भगवंतांनी प्रत्यक्ष आपल्या प्रिय शिष्य असणाऱ्या उद्धवाला जे ज्ञान सांगितलं, जो ज्ञानोपदेश केला, त्याचं सार या 11व्या स्कंधामध्ये आपण पाहिलं. आणि यानंतर भगवान गोपालकृष्णाचं निजधामाचं गमन, अर्थात भगवान निजधामाला गेलेच नाहीत, ते पंढरपूरला जाऊन स्थिर झाले, बौद्धावतार धारण केला. आणि भगवंतांनी ही योजना केली की जे चांद्रवंशीय किंवा ज्याला आपण कृष्णाच्या वंशातले जो शेवटचा मुलगा शिल्लक राहिला, तो वज्र, त्याला त्यांनी चंद्रवंशाचा पुढे विस्तार करण्यासाठी मुद्दाम ठेवलं. याप्रमाणे आपल्याला या 11व्या स्कंधामध्ये भगवंतांनी नंतर अर्जुनाला देखील आपल्या उर्वरित स्त्रिया किंवा इतर जे कोणी असतील त्यांना या हस्तिनापुराला घेऊन जायला सांगितलं. याप्रमाणे सगळी योजना केली आणि वसुदेव देवकी, त्याचप्रमाणे कृष्णाच्या पत्नी यांनी स्वतःला या ठिकाणी आपल्या स्वतःच्या अग्नीनं, अंतराग्नीनं नष्ट किंवा भस्मसात केलं. याप्रमाणे 11वा स्कंध समाप्त झाला. यादव सगळे समाप्त झाले आणि भगवान गोपालकृष्णाने जे धर्म संस्थापना केलेली होती, जे दुष्ट लोकांचा संहार केलेला होता, या संहारातून भगवंतांनी एक दिशा घालून दिली, समाजाला धर्माची दिशा घालून दिली. याप्रमाणे द्वापार युग समाप्त झालं आणि कृष्ण निजधामाला गेले आणि कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगाला प्रारंभ हा त्यानंतर झालेला आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या निजधामागमनानंतर कलियुग कसं सुरू झालं आणि कलियुगातले राजे कोण कोण होते या संबंधीचा प्रश्न राजांनी विचारलेला आहे. तेव्हा श्रीमद भागवत ग्रंथाच्या 11 स्कंधावर जे चिंतन आपण केलं, ते 11 स्कंध म्हणजे यामध्ये नवनारायणांचं तत्वज्ञान आहे, उद्धव गीता आहे. भारतीय जीवनात, संस्कृतीत जे 2 प्रमुख आधारभूत ग्रंथ आहेत त्यामध्ये गीता आणि भागवत. गीता हा महाभारतांतर्गत भाग आहे भीष्म पर्वातला, आणि भागवत यामधला 11वा स्कंध हा देखील त्याचा अर्क आहे असं म्हटलं पाहिजे. गीता हा कृष्ण अर्जुन संवाद आहे, तर भागवत हा उद्धव आणि कृष्ण यांच्या संवादातून हा 11वा स्कंध आकाराला आलेला आहे. यातले श्रोते भिन्न आहेत, त्यांची भूमिकाही भिन्न आहे. अर्जुन हा युद्ध करण्यासाठी रणांगणावर आलेला आहे आणि त्यावेळेला मी आता माझ्या लोकांना कसं मारू, माझ्या आप्तेष्टांना कसं मारू असा प्रश्न त्याच्या मनात आहे. पण इथे जो उद्धव आहे तो कोणताही युद्ध करण्यासाठी आलेला नाही, तो ज्ञानप्राप्तीसाठी आलेला आहे. आणि भगवंताच्या निजधामागमनापूर्वी आपण त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करावं म्हणून तो आलेला आहे. अर्जुनाला कृष्णाने कर्मप्रवृत्त केलं आणि उद्धवाला ज्ञानप्रवृत्त केलं. हा दोघांच्या मधला फरक आहे. अर्जुन यांची अवस्था विषादाची होती. विषाद म्हणजे दुःख, तेव्हा विषादाची मनोवस्था होती.
आणि उद्धवाची मात्र ज्ञानाकांक्षा होती, निवृत्ती निरत अशा प्रकारचे उद्धव होते. गीतेवर ज्ञानेश्वरी हे भाष्य आहे आणि ते अपूर्व आहे. आणि भागवतावर एकनाथांनी टीका लिहिलेली आहे, ती देखील अपूर्व आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य लिहिलं ती ज्ञानेश्वरी, आणि एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंधावर जे भाष्य लिहिलं त्याला आपण एकनाथ भागवत म्हणतो. श्रीमद भागवत हे एक महाक्षेत्र आहे. महाक्षेत्र म्हणजे एक सुपीक जमीन आहे असं म्हणा, एक शेत आहे असं म्हणा. यामध्ये बीज धारण करणारा ब्रह्मदेव आहे. नारद हा शेती करणारा आहे, त्याने त्याची पेरणी केली आहे. कारण नारद यांच्या संवादातून हा ग्रंथ आकाराला आलेला आहे. त्यामुळं व्यासांनी त्याची मशागत केली. स्वानंद बोधाचं पीक या ठिकाणी भरभरून आलं, त्यात शुकमुनीनं खळं केलं आणि परीक्षितीला धान्याचा लाभ झाला. हे सगळं नाथांनीच लिहिलंय, नाथांनी त्याचं वर्णन केलंय. असं जे नाथांनी वर्णन केलं तेच मी तुम्हाला सांगतोय. म्हणून एकादश स्कंध हा श्रेष्ठ आहे. उद्धवाने कणसातून धान्य निवडलं आणि पक्वान्नाचं ताट वाढलं, तो म्हणजे 11वा स्कंध आहे. म्हणजे भागवत हे धान्य आहे, पण उद्धवाने त्या कणसामधून त्या धान्याचं पीक आपल्या समोर पक्वान्न रूपाने समोर मांडलं आणि पक्वान्नाचं ताट आपल्या समोर मांडलं. संत एकनाथ जीवनमुक्त ते असं म्हणतात की त्या ताटाजवळ मी एकनाथ एक मांजर म्हणून चाटायला आलो. आता जर नाथ स्वतःला मांजर म्हणत असतील तर आपण आपल्याला कोण म्हणावं. नाथांनी इतकी नम्र भूमिका धारण केली आहे. ते म्हणाले की या ताटाला चाटण्यासाठी जसं मांजर लालचावावं त्याप्रमाणे हे ताट, त्या ताटातला स्वाद घेण्यासाठी मी मांजर म्हणून समोर आलेलो आहे. आणि म्हणून काहोत्या समर्थाच्या ताटी ब्रह्मरसे पूर्ण भरली वाटी, ते मी अत्यंत प्रेमेचाटी स्वानंद पुष्टी संतोषे. आणि याप्रमाणे नाथांनी आपल्या समोर श्रीमद भागवताचा हा 11वा स्कंध ओवी रूपाने मांडला. श्रीमद भागवताच्या या ग्रंथाचा 11वा स्कंध या दृष्टीने आपण नाथांच्या किंवा नाथांनी ज्या पद्धतीने याची मांडणी केली ती लक्षात घेत घेत पूर्ण केलेला आहे. आता 12वा स्कंध या ठिकाणी भागवताचा सुरू आपण आज करतो आहोत. 12व्या स्कंधामध्ये एकूण 13 अध्याय आहेत. त्यापैकी 2 अध्याय दशमीला आपण घेतो आणि ज्यापैकी एक अध्याय हा अवतरणिकेचा आहे, म्हणजे समग्र भागवतात काय सांगितलंय ते आहे. आणि दुसरा जो अध्याय आहे तो भागवत या ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगणार आहे, भागवत ग्रंथ कसा श्रेष्ठ आहे हे सांगणार आहे. तेव्हा या 2 अध्यायाचं चिंतन आपण दशमीला करणार आहोत. आता आज षष्ठी आहे, उद्या सप्तमी अष्टमी एक आहे आणि त्यानंतर नवमी, म्हणजे 2च दिवस आपले शिल्लक राहिलेले आहेत. दशमीला याची समाप्ती होईल. उद्या आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला यातील जवळपास 9 अध्याय पूर्ण करायचे, 9-10 अध्याय पूर्ण करायचे आणि 11, 12 आणि 13 या अध्यायांचा विचार आपण दशमीच्या दिवशी करणार आहोत. याप्रमाणे दशमीला मात्र आपलं जे पुराण आहे, पोथी आहे, ते 11 ते 12 या वेळेत राहील. 10 ते 11च्या ऐवजी आपण 11 ते 12 ही वेळ दशमीची निश्चित केलेली आहे. त्यानुसार आता आज, उद्या आणि दशमी याप्रमाणे आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसात षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवसामध्ये आपल्याला 10-11 अध्याय पूर्ण करायचे. तर यामध्ये सुरुवातीला राजाने प्रश्न उपस्थित केला की महाराज, कलयुगामध्ये कृष्ण जेव्हा निजधामाला गेले त्याच्यानंतर कोणकोणते राजे झाले? स्वधामानुगते कृष्ण यदुवंश विभूषणे कस्य वंशोभवत पृथ्व्या मे तद चाक्ष्व मे मुने. कोणकोणते राजे झाले ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी शुकाचार्य महाराज हे सांगू लागले. आता शुकाचार्यांनी परीक्षितीला हे जे सांगितलंय हे राजे कोण होणार आहेत, कारण अजून तर परीक्षिती राजे किंवा त्या काळामध्ये सगळे महाभारतीय राजे शिल्लक होते, परंतु कलयुगामध्ये कोण कोण होणार आहेत हे सांगायचं. तर भविष्यकाळ
हा सांगितलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की एवढं बारकाईने यांना कसं सांगता आलं, तर यांच्या दृष्टीने, दिव्य दृष्टीने हे त्यांनी सांगितले. अगदी पुढे होणाऱ्या घटना, राजांची नावं, त्यांची वंशावळ ही सगळी दिव्य दृष्टीने त्यांनी मांडलेली आहे. म्हणून यावर आपण शंका घ्यायचं काही कारण नाही. काही लोक म्हणतात की हा 12वा स्कंद उशिरा लिहिला गेला, उशिरा वगैरे काही नाही. आपण जर त्यावर श्रद्धाच ठेवायची नाही असं ठरवलं तर आपल्याला कशातच तथ्य वाटत नाही. परंतु आपण या दिव्य असणाऱ्या, ज्ञानदृष्टी असणाऱ्या, त्रिकालदर्शी असणाऱ्या शुकाचार्यांच्या या ज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा यामध्ये राजांची वंशावळ त्यांनी सांगितली. ते म्हणतात सूर्यवंशामध्ये उपरिचर वसूपासून पुरंजय झाला, त्यांच्यापासून 20 राजे झाले. पुरंजयानंतर राज्यकुळ भ्रष्ट झालं किंवा भ्रष्ट होईल. त्यानंतर पुरंजन बृहद्रथ वंशात जन्म त्याचा होईल, त्याचा मंत्री शुनक होईल आणि त्याचा पुढे त्याचा वध करून तो आपला पुत्र प्रद्योत सिंहासनावर येईल. त्यानंतर 5 राजे होतील, प्रद्योत, पालक, विशाखयूप आणि राजक. आणि नंतर नंदीवर्धन हा येईल आणि 138 वर्ष हे राज्य करतील. नंदीवर्धन यांच्यानंतर शिशुनाग, त्याच्यानंतर काकवर्ण, त्याच्यानंतर क्षेमधर्म, त्याच्यानंतर क्षेत्रज्ञ, मग विधिसार, अजातशत्रू, दर्भक आणि अजय असे एकूण 10 राजे हे शिशुनाग वंशात होतील. ते 360 वर्ष राज्य करतील. त्यानंतर महानंदी आणि शूद्र स्त्री यांच्यापासून नंद जन्माला येईल. नंदकुळ, ज्याला इतिहासामध्ये आपण पुढे वर्णन करतो, नंद आणि त्यानंतर मौर्य कुळ, त्याप्रमाणे महानंदी आणि शूद्र स्त्री यांच्यापासून नंद जन्माला येईल. क्षत्रियांचा नाश होईल आणि शूद्रप्राय सगळं विश्व होईल. सार्वभौम सम्राट तो बनेल आणि एकूण या ठिकाणी सुमाल्य इत्यादी 8 पुत्र यांचे होतील असं वर्णन यांनी केलेलं आहे. याप्रमाणे ते म्हणतात, या 10व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की या 10व्या श्लोकाचा जर विचार केला तर स एक छत्रा पृथ्वी मनुरिंगत शासनाः 66 महापद्मो द्वितीय इव भार्गवाः नवनंदान्विजः कश्चित. या ठिकाणी 12व्या श्लोकामध्ये नवनंदान्विजः कश्चित प्रपन्नानुधरिष्यती. आता या नंदकुळाचा नाश एक ब्राह्मण करील असं म्हटलंय. कोण ब्राह्मण आहे हो? आपल्याला माहिती आहे, आर्य चाणक्य. आर्य चाणक्याचं नाव न घेता त्यांनी ब्राह्मण शब्द वापरलाय. नवनंदान्विजः कश्चित, द्विज म्हणजे ब्राह्मण. एक ब्राह्मण तो सगळ्या नंदकुळाचा नाश करील आणि त्यानंतर मौर्य कुळ जन्माला प्रगट होईल. तेव्हा आपल्याला त्याला चंद्र मौर्य याप्रमाणे आपण म्हणतो. कौटिल्य जो आहे, जो आर्य चाणक्य आहे, तोच कौटिल्य, तो प्रसिद्ध ब्राह्मण आहे. तो विश्वविख्यात नंद आणि त्याचा सुमाल्य यदि 8 मुलांचा नाश करील आणि त्यानंतर मौर्य वंश या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य याचं राज्य स्थापन होईल असं स्पष्ट वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तेव्हा त्यानंतर मौर्य कुल हे राज्य करील, चंद्रगुप्ताला हे राज्य मिळेल. 12व्या श्लोकामध्ये तेषाम भावे जगती मौर्यो भोक्षंती वै कलौ. कलियुगामध्ये मौर्य कुळ जी पृथ्वी भोगेल आणि सम्राट पद त्यांना प्राप्त होईल. ज्याप्रमाणे याच्यापासून 10 राज्य होतील. चंद्रगुप्त, अशोकवर्धन, सुयश, संगत, शालिशुक, सोमशर्मा, शतधन्वा आणि बृहद रथ एवढे राजे होतील. हे एकूण 137 वर्ष राज्य करतील. त्यानंतर अग्निमित्र, सुज्येष्ठ, वसुमित्र, भद्रक, पुलिंद, घोष, वज्रमित्र, भागवत आणि देवभूती हे 100 वर्षाहून अधिक काळ राज्य करतील. 112 वर्ष राज्य करतील. हा शुंग वंश आहे. शुंग, पुष्यमित्र शुंग हे इतिहासामध्ये याचं वर्णन आहे. त्यानंतर काण्व राजे होतील, हे अल्पायुषी होतील. त्यानंतर वसुदेव, अमात्य, भवभूती, वसुदेवापासून अमात्य होईल. अमात्याचा भवभूती, त्याचा वध करून राजा भूमिपुत्र होईल, त्याचा नारायण होईल. असे 345 वर्ष हे राज्य करतील. आणि सुशर्माची हत्या बली नामक एक सेवक करील. पहा, एक सेवक एका राजाचा वध करू शकतो. अर्थात त्या काळामध्ये पुढे काय घडणार आहे
हे शुकाचार्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सांगितलंय. त्यानंतर बलीपासून कृष्ण होईल, त्यांचा शांत करणं, त्याचा पौर्णमास, त्याचा लंबोदर, त्याचा चिबिलक, त्यापासून मेघस्वाती, अहमान, अनिष्टकर्मा, हालेय, तलक, त्यानंतर पुरीश, भीरू, त्यानंतर सुनंदन आणि चकोर असे एकूण 8 राजे होतील. आणि त्यांच्यापासून पुढे बहुराजे हे शिवस्वाती, गोमती, पुरीमान, मेदशिरा, शिवस्कंद, यज्ञश्री, विजय, चंद्रविद, त्यानंतर लोमधी असे 30 राजे होतील आणि हे 456 वर्ष राज्य करतील. त्यानंतर अभीर कुल त्यांनी सांगितलंय. अभीर कुलामध्ये 7 राजे, अभीर, कंक, गृध्र हे कुल आहेत वेगवेगळे. अभीर कुलातले जे राजे आहेत ते 7 आहेत. त्यानंतर 10 गर्धभी राजे होतील, 16 कंक कुळातले राजे होतील, 8 यवन राजे होतील म्हणून स्पष्ट उल्लेख आहे आणि 8च यवन राजे आहेत. त्यानंतर 14 तुरुष्क होतील आणि 10 गुरुंड होतील. तुम्ही म्हणता गुरुंड म्हणजे काय, तर गुरुंड म्हणजे इंग्रज. 10 इंग्रज राजे होतील. गुरुंड शब्द वापरला इंग्रजांसाठी म्हणून 10 गुरुंड राजे होतील. 11 मौलवंशीय राजे होतील. हे 1099 वर्ष राज्य करतील. त्यानंतर किलकिला नगरीमधून भूतानंद, वंगिरी, शिशुनंदी, यशोनंदी हे 106 वर्ष राज्य करतील. आणि बाल्हिक यांचे पासून 13 पुत्र होतील. त्यापासून पुष्पमित्र, दुर्मित्र असे इत्यादी 7 आंध्र राजे, 7 कौशल राजे, विदुर राजे, त्यानंतर निषध प्रदेशाचे राज्य आणि नंतर मागध देशावर ते राज्य करतील. त्यानंतर दुर्मती होईल आणि या काळामध्ये सगळे ब्राह्मण भ्रष्ट होतील. 37व्या श्लोकात स्पष्ट म्हटलंय की भगवान पुढे कसे जन्माला येणार आहेत त्याचं वर्णन करण्यापूर्वी त्याने असं म्हटलंय की हे सगळे राजे ततो ष्टौ यवना येथे भोक्षंती पृथ्वी दशवर्ष शतानिच. याप्रमाणे हे सगळे राजे कसे होतील. आणि पुढे 37व्या श्लोकामध्ये त्याने असं म्हटलंय की वीर्यवान क्षत्रमुसाते पद्मवती अनुगंगा महाप्रयागम गुप्ताम भोक्षती मेदिनीम. गंगा प्रयाग यांच्यासह भारत देशाचं राज्य हे लोक भोगतील. आणि या वेळेला काश्मीर मंडलम असं म्हटलंय म्हणजे काश्मीर प्रदेशापर्यंत हे राजे सगळे भारताचं राज्य भोगतील. आणि हे सगळे राजे धर्म या दृष्टिकोनातून भ्रष्ट राहतील, सगळे म्लेंछ राहतील. भोक्षंती शूद्रा मात्र द्या, म्लेंछ प्राय असे सगळे राजे राहतील. फल्गु तीव्रा लवकर राग येणारे हे राजे आणि फल्गुदास तीव्र मन्यवाहा काही करायचं नाही परंतु राग मात्र लवकर येणार. स्त्रीची हत्या करणारे, लहान मुलांची हत्या करणारे, दुसऱ्याच्या धनावर लक्ष ठेवणारे, दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणारे असे हे राजे राहतील. आणि हे राजे किती वर्ष राहतील म्हणले, काही नाही म्हणले 5-5 वर्ष राज्य राहील यांचं. बरोबर आहे त्यांचं. त्यांनी स्पष्ट शब्द वापरलाय उदिता अस्तमित प्राया. हे उगवतील आणि नष्ट होतील. आले 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 गेले 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 गेले. राज्य आला आला आलं आणि पडलं पडलं पडलं. याप्रमाणे अल्पसत्व अल्पकायुषा, अल्पसत्व यांच्यामध्ये काही सत्व असणार नाही, यांचं आयुष्यही जास्त राहणार नाही. हे सगळे असंस्कृत राहतील. यांना धर्म नाही, कर्म नाही, देव नाही, काही नाही. असंस्कृत क्रियाहीन आहा, कोणत्याही प्रकारचं स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही. आणि रजसा तमसावृता आहा, राग, क्रोध, लोभ, मोह यांनी मात्र हे आपल्याला हे राजे सर्वत्र फिरताना दिसतील. आणि धर्म अर्थ काम मोक्ष याच्या पलीकडे यांच्यामध्ये धर्माच्या ऐवजी अधर्माचाच प्रभाव जास्त दिसेल. असे हे राजे अगदी काश्मीर मंडलम, काश्मीर पर्यंत आसेतू हिमाचल हे राजे पसरलेले राहतील. या ठिकाणी काश्मीर मंडलाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. या भगवंताच्या या जन्मापूर्वीचं हे सगळं वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे हे इत्येते वै वर्षश्रुतम भविष्यन्ति षट तेषां त्रयोदश सुता भवितारश्च बालिका. हा याप्रमाणे हे राजे भोक्षंती शूद्रावर लागतात. या त्यांनी वर्णन केलंय की हे व्रात्य, व्रात्य म्हणजे काय हो,
व्रात्य म्हणजे ज्यांच्यावर संस्कार नाहीत त्याला व्रात्य म्हणायचं. ज्यांना मुंज झालेले नाही, वेदाध्ययन नाही, अभ्यास नाही, त्याला व्रात्य म्हणायचं. आणि हे व्रात्य राजे राहतील ते सिंधोस्तटम चंद्रभागाम, सिंधूपासून, सिंधू नदीपासून चंद्रभागा कौंतीम काश्मीर मंडलम भोक्षंती शूद्राव्रात्या, म्हणजे अगदी आ सेतू हिमाचल हे राजे सर्वत्र अधर्माने वागायला सुरुवात करतील. आणि यानंतर त्यांनी सांगितलं सगळ्या ठिकाणी केवळ धर्म राहणारच नाही, मग काय राहील म्हणले, केवळ शूद्र व्रात्य असे हे राजे असल्यामुळं हे सगळे राजे गुणवंत कुणीच असणार नाही. जो जो धनवंत तोची गुणवंत तोची रणशूर अशी ही स्थिती असेल. आता कलियुगामध्ये काय स्थिती होईल याचं वर्णन ते करतात. कलियुगाचे धर्म ते सांगायला सुरुवात करतात. ततश्चानुदिनम धर्म सत्यम शौचम दया क्षमा. खरं म्हणजे धर्माला दया क्षमा सत्य आणि शौच हे 4 पाय आहेत. सत्य हा एक पाय आहे, शौच म्हणजे शुद्धता हा एक पाय आहे, त्याप्रमाणे क्षमा आणि दया. परंतु कलियुगामध्ये 3 पाय नष्ट होतील धर्माचे आणि एकच तेवढा शिल्लक राहील. आता कलियुगातले धर्म ते सांगायला सुरुवात करतात. वित्तमेव कलौ नृणाम. कलियुगामध्ये पैशाला महत्व येईल. त्यावेळेला शुकाचार्यांच्या शब्दाला कोण खोटेपणा येणार आहे का? आजही तेच चाललंय, आपण बघतो पैशाला महत्व आहे. जोवरी पैसा तोवरी बैसा. लोकांच्या जवळ पैसा असला तर लोक या 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 बसा बसा करतात. पैसा नसेल तर लोक त्याला विचारितही नाही. धनवंत तोची गुणवंत. जो धनवंत आहे, अरे वा वा वा. जो पैसेवाला आहे, सगळ्या डिग्र्या त्याच्या पायाजवळ येऊन पडतील का? पैसा आहे त्याच्याजवळ, तो डिग्र्या विकत घेऊ शकतो. तोच गुणवंत आहे, त्याचे सत्कार होतील, तोच मोठा म्हणून समाजामध्ये गाजावाजा त्याचा होईल. धनवंत तोची गुणवंत तोची रणशूर. निर्धनी नराला सकळही करती दूर. जो निर्धनी आहे त्याला कोणी विचारणार नाही. वित्तमेव कलौ नृणाम. केवळ वित्त हेच या समाजातलं श्रेष्ठत्व राहील. जन्माचार गुणोदया. तुमचा जन्म कुठं झाला, तुम्ही शिक्षण घेतलं का नाही, कोणी विचारायचं नाही. पैसा ज्याच्या जवळ आहे तो मोठा. आणि धर्म न्याय व्यवस्थायाम कारणम बलमेव हि. आता हे भागवतकारांचे शब्द आहेत, मी मंच काही सांगत नाही. धर्म असो, न्याय असो, व्यवस्था असो, फक्त पैसा दिला की सगळं बदलेल. न्याय सुद्धा बदलेल म्हणले, पैसा दिला की न्याय फिरला का हो म्हणले. अहो का? त्याचं कारण आहे पैसा कोणाला प्रिय नाही. धर्म न्याय आणि व्यवस्था कारणम बलमेव ही. बळाचा उपयोग करून सगळं करतील. बळ म्हणजे कोणतं? मग सगळ्या प्रकारचं बळ, राजकीय बळ, आर्थिक बळ किंवा गुंडांचं बळ. बळ वापरून न्याय व्यवस्थेला खाली पाहायला लावतील. न्याय व्यवस्था काही करू शकणार नाही. काय करतो सुप्रीम कोर्ट? काही करू शकत नाही. का? त्याचं कारण आहे या ठिकाणी बल. मग ते राजकारणाचं बळ असो, त्याचप्रमाणे अर्थकारणाचं बळ असो किंवा गुंडाइझमचं बळ असो, या ठिकाणी बलमेव ही असं शुकाचार्यांचे शब्द आहेत. दाम्पत्यभिरुचिर हेतू मायैव व्यावहारिके. आणि दाम्पत्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय, दाम्पत्य म्हणजे स्त्री पुरुष यांच्यामध्ये सुद्धा केवळ रतीपुरतं प्रेम राहील. नवरा बायको हे सुद्धा धर्माने जे अग्निसमोर ज्यांची साक्ष झाली, अग्निसमोर ज्यांनी फेऱ्या मारल्या, ते धर्माने वागणारच नाही. ते आपल्या केवळ रतीपुरतं स्त्रीचा विचार करतील. आणि म्हणून आपल्याला आज स्थिती अशी दिसते, कुटुंब व्यवस्था कोलमडून चाललेली आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये माझं पटत नाही की झाला घटस्फोट. अहो एवढं तुम्ही लोकांना बोलून लग्न केलं, कार्य केलं, अग्निसमोर ब्राह्मणासमोर. कशाचा अग्नी आणि कशाचं ब्राह्मण? आम्ही त्यांना बोलवलंच नाही म्हणले. मग काय केलं? आम्ही त्या कोर्टातल्या लोकांना बोलवलं आणि सह्या केल्या, मग झालं. म्हणजे नोंदणी पद्धतीने विवाह झाला, कशाचा धर्म आणि कशाचं कर्म. आणि मग नोंदणी पद्धतीने विवाह झाला की तो नोंदणी पद्धतीने संपून जातो. म्हणून घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागलेत. का? दाम्पत्यभिरुचिर हेतू. मला पटलं नाही म्हणून मी दिला घटस्फोट. मला ती आवडत नाही, मग त्यावेळेला लग्न केला तेव्हा आवडत होती का? हो, तेव्हा आवडत होती आणि आता नाही आवडत. म्हणजे धर्म हा आधार गेल्याबरोबर
सगळी कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था संपुष्टात यायला वेळ लागत नाही. दाम्पत्येभिर रुचिर हेतू, केवळ रुचिर हेतूर मायेव व्यावहारिके, केवळ व्यवहारापुरतं हे शिल्लक राहील असं त्यांनी सांगितलंय. स्त्रीत्वे पुंस्त्वेच हितीर रतीर विप्रत, सूत्रमेव ही स्त्रीत्व आणि पुंस्त्व यांच्यामध्ये केवळ रती, केवळ एकमेक भोगासाठी जवळ येतील. स्पष्ट शब्दात सांगायचं तर भोगासाठी जवळ येतील. भोग संपला की तू तिकडं मी इकडं. आज नाही का, आज केवळ अशी परिस्थिती निर्माण झाली की लोक म्हणतात आम्ही एकत्र राहतो, केवळ एकत्र राहतो. आणि एकत्र राहणं म्हणजे काय लग्न नाही, लग्न केलं नाही पण एकत्र राहतो. लिव्ह इन रिलेशनशिप. काय आहे लिव्ह इन रिलेशनशिप? लग्न नाही, कार्य नाही, धर्माचा आधार नाही, आम्ही एकत्र राहतो. तुम्ही नवरा बायको आहेत का? नाही नाही, नवरा बायको नाही, पण आम्ही एकत्र राहतो, नवरा बायको सारखं राहतो. त्याला काही अर्थ आहे का? त्याला काहीच अर्थ नाही. ते म्हणतात रतीर पुंस्त्वे स्त्रीत्वेच ही रतीर, केवळ भोगासाठी एकत्र येतील. पशुपक्षी किंवा जनावर ज्याप्रमाणे एकत्र राहतात भोगासाठी तेवढ्यापुरतं. पुन्हा जनावरांच्या मध्ये माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की पशुपक्ष्यांसाठी लग्न लावायला कोणी भट भिक्षुक नसतो. पशुपक्ष्याचं लग्न लावायला कोणी भट नसतो का? पशुपक्ष्यांचं काही लग्न असतं का? लग्न माणसांचं असतं. आणि माणसाचं लग्न कशामुळे असतं? तर माणसाच्या लग्नाच्या मागे धर्माचा आधार आहे. पण जर लग्नच स्वीकारायचं नाही म्हटल्यावर, लग्नच निरर्थक आहे म्हटल्यावर बाकी सगळंच निरर्थक झालं. आणि विप्रत्वे सूत्रमेवही, शुकाचार्यांनी त्या काळात सांगितलंय की ब्राह्मण कशाहून समजायचा हो? म्हणले तुम्ही ब्राह्मण आहेत कशाहून? हे काय जानवय? जानवं असं म्हणजे ब्राह्मण झाला का? जानवं सरळ खुंटीला लटकावतात आणि मांसाशन करतात लोक, अखाद्य खातात, अपेय पितात. का म्हणले जानवं लटकवलं म्हणले खुंटीला, म्हणजे जानवं म्हणजे ब्राह्मणत्व नाही. या ठिकाणी सूत्रत्व म्हणजे ब्राह्मणत्व नाही. विप्रत्वे सूत्रमेव ही, केवळ ब्राह्मणत्व हे कशावर शिल्लक राहील? तर तुमच्या जानव्यावर. पण या जानव्याचा दोरा म्हणजे काय ब्राह्मण आहे का? अहो तुम्हाला वेद येतो का? नाही येतो. तुम्हाला एखादं स्तोत्र येतं का? नाही येत. मग ब्राह्मण कशामुळं? तुम्हाला संस्कृती काही कळते का? नाही कळत. तुम्ही फक्त मांस दारू याच्यात दंग राहता आणि ब्राह्मण कशाला म्हणता? ब्राह्मणत्वाला तो कलंक आहे. म्हणून लिंगमेवाश्रवाख्याता वन्योन्य पत्ती कारणम, याप्रमाणे अवृत्त्या न्याय दौर्बल्यम. स्पष्ट शब्दात शुकाचार्य महाराजांनी सांगितलंय अवृत्त्या. वृत्ती म्हणजे पैसा. शिष्यवृत्ती म्हणजे काय हो? विद्यार्थ्यासाठी दिलेला पैसा म्हणजे शिष्यवृत्ती. तसं अवृत्त्या म्हणजे पैसा दिला नाही तर काय होईल म्हणले? न्याय दौर्बल्यम, न्याय दुबळा होईल. म्हणजे काय? अहो कच्चे धागे राहतात, कच्चे धागे ठेवायचे. पैसा मिळाला की आपला निकाल देताना सुद्धा केवळ वरवरचा निकाल द्यायचा. पैसा घेऊन याचं त्याच्या खरं खोटं हे न पाहता खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करून टाकायचं. का? मग पुढे बघतच आहेत पुढच्या कोर्टामध्ये जातीलच, हायकोर्टात जातील नाही तर सुप्रीम कोर्टात जातील. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं शुकाचार्य महाराज म्हणतात अवृत्त्या न्याय दौर्बल्यम. न्याय सुद्धा पैशाने दुर्बल केला जाईल आणि स्वतःचा स्वार्थ साधला जाईल. पांडित्य चापलंब चहा. एखादा ज्ञानी पंडित आहे, हुशार आहे मुलगा. कशामुळे हुशार आहे? गडबड गडबड बोलतो म्हणून हुशार आहे. ज्याला सगळं पाठांतर येतो हुशार आहे. अहो पाठांतरावर हुशारी अवलंबून नाहीये. तेव्हा तुम्हाला किती येतं हे महत्वाचं नाही. ते म्हणतात अनाढ्यते वा साधुत्वे साधुत्वे दंभ एवही. एखादा साधू आहे, कशावरून साधू पुरुष आहे? दांभिकपणा म्हणजे साधुत्व असं होईल. आणि एका ठिकाणी स्पष्ट लिहिले की नदी तीरे व रोपिता, नद्या किनाऱ्यावरून वाहतील. नदी तीरेव, नदी ही नदी राहणारच नाही, त्या फक्त किनाऱ्यावरून वाहतील. म्हणजे काय? अर्थात नदीतली सगळी वाळू जर उपसून नेली तर नद्या कुठे राहणार आहेत? त्याची खोली कुठे राहणार आहे? त्या फक्त किनाऱ्यावरून वाहतील, थोड्याफार पावसाळ्यात गटारीसारख्या. बाकी नदी राहणार नाही असं वर्णन केलंय. नदी तीरेव रोपिता म्हणजे नद्या किनाऱ्यावरून वाहतील. त्याप्रमाणे स्वीकार एव चोद्वाहे,
हे कलियुगाचं वर्णन सांगू लागले. त्या काळात 5000 वर्षापूर्वी सांगितलंय. स्वीकार एव चोद्वाहे. का हो म्हणजे लग्न झालं का तुमचं? हो लग्न झालं. कोण कोण होतं? कोणी नव्हतं, आम्ही दोघंच होतो. लग्न झालं. कशामुळे लग्न केलं? मला ती आवडली म्हणून लग्न केलं, तिला मी आवडलो म्हणून लग्न केलं, आणि मी तुझा स्वीकार केला, तू माझा स्वीकार केला, झालं लग्न. मंत्र तंत्र काही नाही, देव नाही, ब्राह्मण नाही, मंत्र नाही, विधी नाही, याग नाही, काहीच नाही. फक्त मी तुझा स्वीकार केला, तू माझा स्वीकार केला. म्हणजे काय? नोंदणी पद्धत ही त्यांना हेच सांगायचंय. स्वीकार एव चोद्वाहे या शब्दामध्ये शुकाचार्य महाराजांनी नोंदणी पद्धतच सांगितली आहे. रजिस्टर मॅरेज. फक्त मी तुझा स्वीकार केला, लिहून द्या, मी तुझा स्वीकार केला, हो तू माझा स्वीकार केला, झाली सही, झालं. हे लग्न झालं. म्हणजे नोंदणी पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी शुकाचार्य महाराजांनी केलेला आहे. स्वीकार एव चोद्वाहे स्नानमेव प्रसाधनम. आणि केवळ स्नान केलं म्हणजे सगळं झालं. स्नान केलं, डोक्यावरून तेल लावून स्नान केलं, झालं सगळं. का? तर स्नान म्हणजे सगळे प्रसाधनं झाले. आणि दुर्यवार्यनम तीर्थ. आता पहा किती किती यात्रा कंपन्या निघाल्या. तो पूर्वीच्या काळात काही यात्रा नव्हत्या, आता किती यात्रा कंपन्या निघाल्या. जो उठतो तो यात्रेला जातो, जो उठतो तो यात्रेला जातो. कुठे गेला होता हो म्हणले? वैष्णव देवीला जाऊन आलो. कुठे जाऊन आले? कुठे बद्री केदारला जाऊन आले. आणि तुमच्या गावातलं महादेव ते नाही पाहायला मी. का हो म्हणले? महादेवाला कधी जाता का? गावातल्या कधी नाही. सोमवारी नाही, श्रावणात नाही. आणि मग हिंडायलाच कशाला जातात? पैसा फक्त खर्च करणे, मजा मारणे एवढा उद्देश राहिला. म्हणून ते म्हणतात दुर्यवार्यनम तीर्थम. लोक दूर प्रवासाला जातील, पण घरच्या देवाला कुणी विचारणार नाही. घरचे देव पारसे राहतील आणि तीर्थयात्रा मात्र मोठ्या आनंदात करतील. आणि लावण्यम केशधारणम. लावण्य कशावर राहील? तर केशधारण. मस्तपैकी चांगले केस वाढवायचे, हिप्पी वाढवायची, हिप्पी कट करायचे. एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये जायचं किंवा जेंट्स पार्लरमध्ये जायचं आणि सौंदर्य प्रसाधन करायचे, वेगवेगळ्या केसांचे आकार करायचे. याला म्हणतात, ते म्हणतात लावण्यम केशधारणम. केशधारणामध्ये लावण्य राहील. उदरम भरता स्वार्थ. आणि केवळ स्वार्थ साधणे हाच उद्देश राहील. जो जास्त चांगलं कुटुंब चालवतो, कुटुंब म्हणजे कोण हो? नवरा, बायको आणि पोरं, संपलं. आई वडील नाही, आई वडिलाचा काय संबंध आहे म्हणे? आई वडिलाचा काही संबंध नाही. का? तर आई वडील बाकीचे लोक हे उपयोगाचे नाहीत. ते केवळ कुटुंबामध्ये येऊ शकत नाहीत. ते म्हणतात हा कुटुंब जो चालवतो तोच श्रेष्ठ दर्जाचा समजला जाईल. दाक्षम कुटुंबम वर्णम यशोर्थे धर्मसेवनम. आणि धर्म सुद्धा यशासाठी, आपली कीर्ती व्हावी, प्रसिद्धी व्हावी, पेपरमध्ये नाव यावं, पेपरमध्ये फोटो यावा, व्हिडिओ काढावा म्हणून पूजा अर्चा होतील, बाकी काय होणार नाही. केवळ धर्म कशासाठी होईल? तर आपलं महत्व वाढवण्यासाठी धर्म, धर्मासाठी धर्म नाही. त्याने वर्णन केलंय की यशोर्थे धर्मसेवनम एवं प्रजाभिर दुष्टाभिर राकिरणे क्षितिमंडले. याप्रमाणे ही प्रजा ही कशी होईल याचं वर्णन ते करतात. आणि त्या पुढचे आयुष्य कसे राहतील? तर 20 किंवा 30 वर्षाचं आयुष्य लोकांचं राहील. आणि या 20 किंवा 30 वर्षाचं आयुष्य क्षीयमानेषु देहेषु. आणि त्यानंतर दस्यु प्रायेषु राजसु. राजे चोर होतील असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे राजे तुम्हाला लुटतील, राजे चोर बनतील. शूद्रप्रायेषु वर्णेषु. सगळे वर्ण शूद्रप्राय होतील. आणि गायी ह्या शेळी एवढ्याल्या होतील. तर त्या काळात गायी फार मोठ्या असतील, त्याहीपेक्षा हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे. लोकांची उंची देखील कमी होत चालली, बुद्धी कमी होत चालली, शक्ती कमी होत चालली आहे. तशी गायी शेळी एवढ्याल्या होतील. आणि ग्रहप्रायेष्वाश्रमेषु यौवनप्रायेषु बंधुषु. घर म्हणजे घर काय राहील? ग्रहस्थाश्रमच राहणार नाही. का? सगळ्यांची घरं बंद राहतील. कुठे भिक्षा मागायला जायचं? सगळ्यांची घरं बंद आहेत. घराच्या पुढे कुत्रे ठेवलेले जातील. कुत्र्यापासून सावध राहा. भिक्षा मागता येईल का? नाही. संन्यासाला कोणाकडे उतरायचं म्हटलं तर जमल का? नाही जमणार. म्हणजे भिक्षा मागण्यासाठी लोक जाऊ शकणार नाहीत, घरं बंद राहतील. का हो? घरं कशामुळे बंद? कुणीच घरी नसतं. सगळेजण
दोघेचे दोघे नोकरीला गेल्यावर घरी कोण राहणार आहे? ग्रह प्रावेश्वाश्रमेषु, आश्रमासारखा घर राहील. म्हणजे आश्रम ज्याप्रमाणे काही नसतं आश्रमात, ऋषींच्या जवळ काय असणार आहे तसं घरामध्ये काही नसणार. आणि घर शून्य, घरात कोणी आहे का? कोणी नाही. नुसतं बेल वाजवा, घरातून कोणीच उत्तर देत नाही. ते म्हणतात विद्युत प्रायेषु मेघेषु शून्य प्रायेषु सद्मषु, सगळे घर शून्य प्राय होतील, कोणीही राहणार नाही. आणि याप्रमाणे यौन प्रायेषु बंधुषु, सगळे लोक यौन प्राय केवळ भोगापुरते हे विचार करतील आणि भोगासाठी विचार करतील आणि स्त्रीवश अशा प्रकारचे होतील. त्यांनी वर्णन केलंय की प्रत्येक जण कसा वागेल आणि प्रत्येकाच्या स्त्रीत्व आणि पुरुषत्व कसं राहील. ते म्हणतात लिंगमेवाश्रमाख्याता वन्योन्यपत्ती कारणम वृत्त्या न्याय दौर्बल्यम पांडित्ये चापलम वचाहा. याप्रमाणे सगळेजण शीत वातात अपवृत, सगळीकडं अनागोंदी होईल, सगळे लोक त्रस्त होतील, कराने करकर्षित होतील. त्याप्रमाणे या सर्व लोकांच्या मध्ये केवळ पुरुषाला कुणीही या ठिकाणी सांभाळणार नाही, अर्थात वडिलाला कुणी सांभाळणार नाही. त्याप्रमाणे आई वडिलांना कुणी सांभाळणार नाही. केवळ शालको बुद्धिनाशक, केवळ आपल्या घरातल्या आई वडिलांचा सल्ला घेण्याच्या ऐवजी मेहुण्यांचा सल्ला घेणं पसंत करतील. मेहुणे आणि मेहुणी ही जवळचे राहील. बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ म्हटल्याप्रमाणे सासू तीर्थ, ससुरा तीर्थ, अद्धा तीर्थ, साला साली. सासूला महत्व येईल, आईला त्या एखाद्या गृहस्थाश्रमाच्या ऐवजी तिला कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये टाकलं जाईल, वडिलाला वृद्धाश्रमात टाकलं जाईल आणि सासूला घरी आणलं जाईल. त्याप्रमाणे सासऱ्याचं महत्व होईल. सासू तीर्थ, ससुरा तीर्थ, अद्धा तीर्थ, साला साली. मा बाप तो नदी नाले आणि सब तीर्थ घरवाली. घरवाली सगळ्या तीर्थाची आश्रयस्थान होईल. ज्याप्रमाणे स्त्रीणाम प्रभुता गेहे यांनी वर्णन केलंय, मनाचं काही सांगत नाही. स्त्रीणाम प्रभुता गेहे, घरामध्ये स्त्रीचं महत्व होईल. पुरुषाचे शब्द चालणार नाहीत. स्त्री म्हणेल ते प्रमाण, पत्नी म्हणेल ते प्रमाण, कारण तिचे शब्द म्हणजे अंतिम प्रमाण. पुरुषाला कोणीच विचारायचं नाही, पुरुषाच्या शब्दाला महत्व राहणार नाही, त्याच्या म्हणण्यालाही महत्व राहणार नाही. अबला यत्र प्रबला बालो राजा कुलक्षणो मंत्री नाही नाही तत्र धनाशा जीवित आशा पी दुर्लभा भवती. अहो, जिथे अबला प्रबला होते तेथे आणि मंत्री हा कुलक्षणी असतो, तिथे राज्य काय चालावं. ते म्हणतात अशा प्रमाणे या कलयुगाची स्थिती होईल. गोहत्या होईल, लोक कामापुरता वापर करून घेतील तुमचा, आई वडिलांना कोणी विचारणार नाही. आणि वृद्धाश्रम वाढतील. ज्याप्रमाणे ते म्हणतात की वृद्धाश्रमामध्ये न कोणीही आपल्या आई वडिलांना सांभाळणार नाही असं वर्णन आहे. न रक्षंती स्थविरा, हा स्थविर म्हणजे म्हातारी. स्थविर शब्दापासून आपण शब्द म्हातारा म्हणजे थेरडा शब्द जो तयार झाला तो थवीर पासून झाला, असा स्पष्ट सांगायचं झालं तर स्थविरा म्हणजे वृद्ध म्हातारे. म्हाताऱ्यांना कोणी सांभाळणार नाही. तेव्हा आता म्हाताऱ्यांनी काही म्हणू नये, शुकाचार्यांनी सांगून टाकलेलं आहे की हे पूर्वी पुढे होणारच आहे. न रक्षंती स्थविरा, हा मुलं आपल्या वडिलांना विचारणार नाहीत. पितृभ्रात सुरज्ञाती हित्वा सौरथ सौहृदा, हा केवळ आपली भोगपत्नी ही श्रेष्ठ राहील. मग त्यासाठी पत्नीच नव्हे, जी भोगदासी असेल ती श्रेष्ठ. आणि रस्वकाया महाहारा नरान दृश्याल संवादा दिना स्त्रेणा कलो नरा. केवळ कलयुगामध्ये जे लोक आहेत ते कसे राहतील त्यांनी वर्णन केलेलं आहे की न रक्षंती मनुजा हा स्थविरो पितरावपी, आपल्या आई वडिलांचं सुद्धा कोणी रक्षण करणार नाही. आणि कलव काकिणिके तीर्थे, एका कवडीसाठी घात करतील कोणाचाही. एका कवडीसाठी, एका रुपयासाठी ते मित्राचा घात करतील, भावाचा घात करतील, वडिलांचा घात करतील.
कलौ काकिणिकेत्यर्थे वेगळी त्यक्त सौहृदा हा. आणि असे लोक हे कसे राहतील? स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही, फक्त शिष्णोदर परायणा. केवळ पोट आणि पोटाखालची भूक याच्यासाठीच ते जगतील. अव्रता बटवो शौचा. व्रत करणार नाहीत. त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना, व्रतबंध केला. व्रतबंध आज सुद्धा स्थिती अशी आहे की व्रतबंध केल्याचा फक्त आपण महोत्सव करतो, मोठा खर्चही करतो, पण ते पोरग संध्या किती दिवस करतो? व्रतबंध म्हणजे काय? तुम्ही व्रतानी बांधले गेले, पण संध्या नावाची गोष्ट नाही. त्याला विचारलं तुझं संध्येतलं नाव काय, त्याला काहीच माहित नसतं. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोर्वाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युग धारिणे नमः. म्हणून आपण त्याला नमस्कार करतो, पण त्याची पात्रता त्याच्यामध्ये येत नाही. तो बटू म्हटल्यानंतर, व्रतबंध म्हटल्यानंतर त्यांनी शिक्षण घ्यावं, अभ्यास करावा. पण इथे बालपणापासूनच हातामध्ये मोबाईल येतो, तर मग तो अभ्यास कधी करणार? आणि तो हे जीवन, त्यागी जीवन कधी जगणार? तेव्हा ते म्हणतात की असे तपस्विनो ग्रामवासा न्यासनुत्यर्थ लोलुपाहा. आणि सगळी उलटा पालट होईल. गृहस्थाश्रमी हे भणंग फिरतील गल्लोगल्ली, आणि संन्याशी हे पैशासाठी धडपड करतील. संन्याशाच्या छातीत चोळी, मुमुक्षु फिरतो गल्ली बोळी, असं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे रस्वकाया महाहारा. सगळे बुटके राहतील, बुटके लोक होतील. पुढे पुढे उंच राहणारच नाही, सगळी खुजे होतील. मात्र खायला खूप लागेल. काम काहीच नाही, खायला मात्र खूप लागेल, आणि पैसा मात्र काहीच नाही. ज्याप्रमाणे असे हे लोभी लोक राहतील. वित्त आणि पैसा याच्या दृष्टिकोनातून हीन. कामिनो वित्तहीनाश्च स्वरिन्यश्च स्त्रियो सतीही. फक्त स्त्रियांच्या मागे हे धावतील, आणि यांना पैसा मात्र काहीच राहणार नाही. ते म्हणतात असे सगळे लोक होतील. राजे सुद्धा असेच होतील. आणि या ठिकाणी ही पृथ्वी हसू लागली. त्यांनी वर्णन केलंय की पृथ्वी हसू लागलीये. पृथ्वी म्हणते काय? सगळे लोक येतात आणि स्वतःला मी भूपती आहे म्हणतात. भूपती म्हणजे काय? पृथ्वीचा पती. ती म्हणतात अशा अनेक पती आले आणि गेले, मी विधवा झाले नाही. का म्हणले? प्रत्येक जण भूपती म्हणतो स्वतःला, आणि असे कितीतरी लोक आले आणि गेले. अहो किती कोण गेले? हिरण्यकशिपू आले, रावण आले, लोकरावण आले, नमुची, शंभर, त्याप्रमाणे हिरण्याक्ष, तारक, सर्वविध शूराः. सगळे शूर होते, वीर होते, ताकदवान होते, सगळे विश्व जिंकलेले होते. सर्व जितो जिता. सगळे विश्व जय त्यांनी केलेला होता, परंतु शेवटी माझ्यात येऊन मिळाले, आणि ते स्वतःला भूपती म्हणून मिरवून गेले. कशाचे भूपती हो? हे सगळे माझ्यामध्ये मिळाले. शेवटी ती हसू लागली. कथा इमास्ते कथिता मह्यसाम. आणि ती म्हणते स्वतःला मोठे म्हणणारे राजे शेवटी माझ्यामध्येच मिसळले, तेव्हा माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. तेव्हा माणसाने आपला स्वतःचा गर्व करू नये. ते म्हणतात अशा पद्धतीने या राजांची स्थिती त्यांनी सांगितली, कलियुगाची स्थिती सांगितली, आणि कलियुग कसं होणार आहे ते सांगितलं. त्यानंतर या कलियुगाच्या स्थितीमध्ये विज्ञान हे जरी किती मोठं झालं तरी ह्या विज्ञानाला अध्यात्म कळणार नाही. येन फेनोपमे पिंडे एति विषम बिता नृपाहा. दृष्ट्वात्मनि जय व्यग्रान नृपान हसती भूरियम अहो मा विजिगीषंती मृत्यो क्रीडन का नृपाहा. अशा पद्धतीने ती हसते. आणि पुढे ते म्हणतात की अशा पद्धतीने 1115 वर्ष होतील. आणि मग राजा म्हणला, अहो महाराज असे सगळी कलियुगाची स्थिती होईल तुम्ही म्हणता, पण मग देव कधी जन्माला येणार आहे? आता काल कृष्ण निर्याण झालं, मग आज कलीचा जन्म सांगितला पाहिजे ना. म्हणून ते म्हणतात की मग देव कधी जन्माला येणार आहे सांगा. ते म्हणतात धर्मत्राणाय साधूनाम. हो, धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी भगवंत जन्म घेतच असतात. शंभल ग्राम मुख्यस्य. शंभल ग्रामामध्ये एका ब्राह्मणाच्या पोटी, विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी कल्की प्रादुर्भविष्यती. कल्की जन्माला येणार आहे. अश्वमा शुगमारुज. पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारच्या घोड्यावर तो बसेल, हातामध्ये तलवार घेईल. असे ना
साधू दमन मष्टैश्वर्य गुणान्विता. अष्टैश्वर्य, भगवान स्वतः अष्टैश्वर्य गुणाने युक्त असलेले हातामध्ये तलवार घेऊन सर्व दुष्टांचा नाश करतील आणि जे केवळ राजेपणा मिरवतात त्यांचा नाश करतील आणि धर्माचं पुन्हा राज्य स्थापन करतील. ते म्हणे आपण कधी होणार आहे, हे कधी होणार आहे ते आम्हाला लवकरात लवकर सांगा. त्यांनी सांगितलं, हे पा, हे तुला सांगतो कधी होणार आहे ते. तर यामध्ये शंभलक ग्राम कुठे आहे हे या ठिकाणी मुद्दाम इतिहासाचा शोध घेऊन मी तुम्हाला सांगतोय. शंभलक ग्राम जे आहे ते आता जिथे वाळू आहे पसरलेली, शंभलक ग्राम म्हणून ॲनी बेझंट यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. 28 कोस ही वाळू पसरलेली आहे. तिथे पूर्वी समुद्र होता, डोंगर होता, डोंगर झाला आणि आता वाळू पसरलेली आहे. हे वैवस्वत म्हणून बसवलेलं गाव आहे. हे कुठे आहे हो शंभलक ग्राम? स्पष्ट शब्दात इतिहासाचा संदर्भ देऊन सांगतो. चीनच्या उत्तरेला जे गोबीचं वाळवंट आहे त्याच्या खाली खाडेलिया आणि उटंग हा प्रदेश आहे. त्याच्या पूर्वेला कोरिया आहे आणि पूर्वोत्तर मध्ये मंचुरियन, तिथे हे शंभलक ग्राम आहे. इथे कल्कीचा जन्म होणार आहे आणि देवापी याचा हा जो शंतनूचा भाऊ होता त्याला चंद्रवंशामध्ये वर्णन करण्यासाठी, चंद्रवंश त्याचा वाढ करण्यासाठी सांगितलं, कलापक ग्रामात जायला सांगितलंय. आणि मरू हा जो होता त्याला इक्ष्वाकू वंश पुढे चालू करायला सांगितलंय सूर्यवंशात. हे सगळे अज्ञात स्थितीत आहेत सध्या आणि कलियुगानंतर पुन्हा याचा वंश सुरू होणार आहे. हा शंभलक ग्राम हे विष्णू यश ब्राह्मणाच्या घरी या शंभलक ग्रामामध्ये भगवान प्रगटणार आहेत. आणि हे कधी प्रगटणार आहेत? 24व्या श्लोकामध्ये ते सांगतात, एक राशौ यदा चंद्रश्च सूर्यश्च तथा तिष्य बृहस्पती एक राशौ समेशंती तदा भवती तत्कृतम. 3-4 गोष्टी त्यांनी आकाशस्थ पद्धतीने सांगितल्यात. आपल्याला खगोलाचा अभ्यास करावा लागेल, पंचांगाचा अभ्यास करावा लागेल. त्याने असं सांगितलंय की ज्या वेळेला चंद्र, सूर्य, पुष्य नक्षत्र, बृहस्पती हे एका राशीत येतील, सप्तर्षीपैकी 2 प्रथम उगवलेले तुम्हाला दिसतात सध्या, त्यांच्या मधोमध जे नक्षत्र रात्री दिसतं त्यात सप्तर्षी 100 वर्ष राहतात. तर सप्तर्षी 100 वर्ष एका नक्षत्रात राहतात. मग आता सध्या मघा नक्षत्रात आहेत असं वर्णन त्यांनी केलंय. परीक्षिती म्हणतो की सध्या हे मघा नक्षत्रात आहेत. मग हे कधी होणार आहे? तर मघा नक्षत्रात विचरण करतात तेव्हा देवांच्या 1200 वर्षाच्या काळानंतर कलियुग आणि कलियुगाच्या नंतर कृतयुग सुरू होईल. जेव्हा सप्तर्षी मघातून पूर्वाषाढात जातील, सप्तर्षी जेव्हा सध्या मघा नक्षत्रात आहेत ते पूर्वाषाढात नक्षत्रात जातील, तेव्हा नंद राजापासून कलीचा प्रभाव दिसेल आणि कृष्ण निजधामाला गेले तेव्हा कली प्रगट झाला. देवांची 1000 वर्ष लोटल्यावर पुन्हा सत्ययुग सुरू होईल. दिव्य वर्ष म्हणजे सौर, 1 दिवस म्हणजे 1 वर्ष, देवाचा 1 दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष. त्याला इडावत्सर, अनुवत्सर, परिवत्सर अशी वेगवेगळी नाव आहेत. तेव्हा निरुक्त हा जे आहे त्यामध्ये दैवत कांड जे आहे त्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे, विष्णू पुराणात वर्णन केलेलं आहे आणि मनुस्मृतीत अथर्ववेदात याचं वर्णन आहे, निर्णय सिंधूत याचं वर्णन आहे, सिद्धांत शिरोमणीत याचं वर्णन आहे आणि सूर्य सिद्धांतामध्ये याचं विवरण केलेलं आहे. कलियुगाचा प्रारंभ कधी? तर मघा नक्षत्रात सप्तर्षी आहेत त्यावेळेला होते. सध्या सप्तर्षी कृत्तिकेत आहेत. सध्या कृत्तिकेमध्ये प्रत्येक नक्षत्रात ते 100 वर्ष राहतात. मघा ते रेवती हे 18 नक्षत्र आणि पुन्हा अश्विनी ते रेवती मिळून 27, असे 18 अधिक 27 म्हणजे 45 नक्षत्र. अश्विनी ते कृत्तिका हे 3 म्हणजे 18, 27 आणि 3 असे 48 नक्षत्र म्हणजे 4800 वर्ष. स्पष्ट आहे. म्हणजे एकूण 48 नक्षत्रांचा, कारण एका नक्षत्रात 100 वर्ष राहतात, मग 4800 वर्ष झाले. हे देवांचे बर का. म्हणून आता यावर थोडा बदल असा आहे की विक्रम संवत जे आहे ते असं सांगतं की गतकली, गतकली म्हणजे जेव्हा कलियुगाला सुरुवात झाली, युधिष्ठिराचं राज्य संपलं तेव्हा ते 5037 वर्ष झाले. पण ते म्हणतात नाही, गतकली 4796 वर्ष झालेले आहेत. आणि मारू विक्रम संवत्सर एक नवीन संदर्भ असा आहे
की मारू विक्रम संवत्सर 1996ला संपलं. हा योग म्हणजे 1996ला चंद्र, सूर्य, बृहस्पती एका राशीमध्ये आलेले होते 1943ला. 1943ला चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एका राशीत आले होते. म्हणजे 1943ला कलयुग संपलं असं हे मानतात. आणि म्हणून गजानन महाराज जे अक्कलकोटचे आहेत त्यांनी असं म्हटलंय की सत्ययुगाला सुरुवात झालेली आहे, कलयुग संपलेलं आहे. हे 1943ला त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे, तो या संदर्भात आहे. म्हणून चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एका राशीमध्ये 1943ला आलेले होते. मारू संवत्सर हे म्हणतात 1976ला आला होता, पण ग्रह मात्र साम्यावस्थेत नव्हते. तेव्हा 1 ऑगस्ट 1943ला कलयुग संपलं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु भागवताच्या या म्हणण्यानुसार ते अजून संपायचंय. आपण परंपरेनुसार प्रथम चरणे असं म्हणतो. आपण जर या गजानन महाराज अक्कलकोटकर जे आहेत त्यांची जे ब्राह्मण मंडळी आहेत ते आता कलयुगे कली प्रथम चरणे म्हणत नाहीत, सत्ययुगे प्रथम चरणे म्हणतात. आपण कलयुग म्हणतो, ते सत्ययुग म्हणतात. का तर त्यांचं म्हणणं असं 1943ला सत्ययुग सुरू झालं. परंतु ते काही असो, थोडासा वाद आहे याच्यामध्ये. तेव्हा विष्णुयश आणि सुमती यांच्या पोटी कल्की अवतार घेणार आहेत. सध्या ते महेंद्र पर्वतावर आहेत. असं म्हणतात की परशुराम जे आहेत त्यांनी त्यांना महेंद्र पर्वतावर घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर ते मगधला येतील, मग बिहारला जातील, मग हरिद्वारला जातील, मग मथुरेला जातील, मग पंजाब, मग पश्चिम दिशेला जातील. आणि याप्रमाणे या सगळ्या भारतभर ते फिरतील. त्याप्रमाणे कल्की हे अवतार द्वादशीला, वैशाख द्वादशीला त्यांचा जन्म आहे असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे हे एतद वर्ष सहस्रंतु सप्तर्षिणांतु यौ पूर्व दृश्यते उदिते रवौ तयोस्तु मध्ये नक्षत्रम दृश्यते यत् समम निशी. ज्याप्रमाणे मेधा तिथीने असं लिहिलंय की 1200 गुणिले 360, म्हणजे आपण जर देवांचं वर्ष आणि मानवाचं वर्ष इथं मान्य केलं तर 1200 वर्ष देवांचे गुणिले 360 आपले दिवस, तर 4,32,000 एवढा काळ या कलियुगाचा आहे. 4,32,000. आणि म्हणून कलियुगाचे 4800 वर्ष देवांचे, या दृष्टीने आपले 4,32,000 एवढे वर्ष, 4,32,000. आणि म्हणून या 4,32,000 सध्या काय चालू आहे म्हणे, मग तर सध्या संध्यांश म्हणजे काय, तर समजा आता संध्याकाळ झाली तर संध्याकाळ झाल्यावर लगेच अंधार पडतो का, नाही पडत. बरं सकाळ झाली तरी सुद्धा लगेच उजेड पडतो का, घंटा अर्धा घंटा जावाच लागतो ना. तसा हा काळ जो आहे तो कलयुग संपलंय आणि सत्ययुग सुरू झालाय, हा संध्या समय आहे असं यांचं म्हणणं आहे. असो, त्याप्रमाणे श्रीकाचार्य म्हणतात परीक्षिते कलापग्रामा असा ते महायोगी बलान्वितो. देवापी हा कलापग्रामामध्ये तो शंतनूचा भ्राता तिथे ठेवलेला आहे. मरू हा इक्ष्वाकूचा वंश हाही तिथे आहे. ज्याप्रमाणे त्यांच्यापासून पुढे ही उत्पत्ती होईल. आता ही उत्पत्ती होण्यापूर्वी मोठाच्या मोठा प्रचंड अशा पद्धतीने प्रलय होणार आहे. आता हा प्रलय कसा होतो, प्रलयाचं स्वरूप काय, त्यामध्ये पृथ्वीची अवस्था काय होते, सूर्याची अवस्था काय होते, आपली अवस्था काय होते, या संबंधीचे जे वर्णन ते करतील, प्रलयासंबंधीचं वर्णन करतील. तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.